बाबू कुठे चालले? मी चाललो वावरात. हा. तू आता आला का शाळेतून? हो. बरं आता आला आहे तर जेवण करून घे हा. आणि अभ्यास कर. हो. मी येतो 1-1.5 घंट्यात हा, वावरात. या. बाबू जय काय काय करू राहिला? अभ्यास? बुडा कुठे गेला? कुठे गेला वावरात? कायले गेला रे वावरात? काडी कचरा चालले. आता सोयाबीन सोंगाचं सीझन आहे राजा. 8 दिवसांत सोयाबीन लाग. गाडी कचरा सोंगते काय आता? काय माहित. चैलेला बुडा आहे तो. त्याच्या मांग लागशील तर तू वाट लावून दे. बाबू काल बुड्याचा 1500 रुपये पगार झाला. बुडा गेला बडनेरले. आलू बोंडे खाल्ले. रस्सा वरपला. तुझ्यासाठी काय आणलं कंद बुड्यानं? नाही हो बाबा, केळं आणले ते पण लंबे चांगले ठोकाय. केळं आणले ते पण लंबे चांगले ठोकाय. बुडा आहे चैला पण तुझ्या डोक्यात काही बसतच नाही. अरे काय करता ज्ञानेश्वरदा? अरे ये सोम बस. हे पोरग राजा त्या दिवशी बुड्यानं शाळा सोडून नेलं अमरावतीला पिक्चर पाहिले. शाळा सोडून पटलं काय बुड्याले? असं लुताड बुडगा आहे ते. काय आता याचं शिक्षणाचं वय आहे, शाळेत जाऊ द्या बा तर नाही. पिक्चर पाहायला नेलं अमरावतीले. म्हणून म्हणतो बाबू तुझ्या डोक्यातला भुसा काढून टाक. बुड्याच्या मतानं ऐकत नको जाऊ. अभ्यास कर. मला असं समजलं बा बुडी संग लग्न करते दुसरं. तिकडे चर्चा सुरू आहे. त्या माय बिन सांग आता या बुड्याचं वय किती गा? शोभते काय आपल्याला गोष्टी? होत नाही ना. किती लुताड बुडगो असं नाही येले नाही समजत. नाही माय बुडाच चांगला आहे. हो बुड्याच्या घरी राहायचं, घरी गमत नाही येले. बुडा बुडाच करते आणि इथंच येते. मला 2-3 वेळा बुड्या धाबावर दिसला. पनीर तडका, पनीर मसाला. अरे बुडगो चांगलं तरलेलं आहे ते. त्याला कोणता साधा माल थोडीच गोड लागते काही. घरचे कुटके गोड नाही लागत. त्याला पाहिजे चटुऱ्या माल. त्या बुड्या सोबत येले त्याच याची सवय पडली आहे. म्हणून तर बुडा बुडा करते हा ना तू. ए बुडा तर घरीच जायचे. सांगता बुड्याला ना सांगतो मी, तू चुगल्या करता म्हणून.